नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मंदा ही सोनंदीला फोन करते आणि काही साडी मस्त तो शालू वगैरे आहे ना तो पाठवून दे आणि त्यावर दागिने सुद्धा पाठवून दे। त्यावरती सोनंदी विचारते की आई मी शालू पाठवते पण दागिने कशासाठी। मंदा म्हणते की अगं चांगले एक दोन जर रोल मिळाले तर बरं होईल ना। सोनंदी म्हणते की ठीक आहे पाठवते। तेव्हा आता सोनंदी फोन ठेवल्यानंतर म्हणते की इतकी का घाई आहे आणि ती बघायला जाते। त्यानंतर इकडे बाबा हे मंदाला विचारतात की आता नवीन काय मागितलं। मंदा म्हणते की नवीन म्हणजे काय। मंदा म्हणते की सोनंदीकडे मी दागिने वगैरे मागितले आणि तुम्ही तर ऐकलत ना। बाबा आता म्हणतात की सारखं सारखं तू आता त्या इतर जणांकडून मागून घेते तर असे संस्कार तू तुझ्या ह्या सुष्मितावर करते का। मंदा म्हणते की आता ती आपलीच मुलगी आहे, थोडंच लोकांकडून मागितलं, आनंदी आपली आहे। तर बाबा म्हणतात की हे बघ नंदू सासरी गेलेली आहे, तिचं जे काही आहे ते सगळं राजवाड्यांचं आहे, तरी सुद्धा सोनंदी आपल्याला आर्थिक मदत करत असते हे लक्षात ठेव। तरी सुद्धा तू तिच्याकडून मदत ठेवण्याची अपेक्षा करते आणि ह्या सुष्मिताला कशाला नवीन स्वप्न दाखवते, स्वप्न पूर्ण होत नाही अशी खोटी स्वप्न। मंदा म्हणते की तुम्हाला कितीही समजावलं माझ्या मनातील तर कळणार नाहीच आणि आयुष्यभर जे आहे ना त्यात समाधान मानत राहणार आहात। तुमच्या या वृत्तीमुळे तुमच्या स्वभावामुळे आम्ही आमच्या इच्छा पूर्ण नाही करू शकलो, मारतच राहिलो। ठीक आहे एक सोनंदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालते, मी आहे त्यात समाधान मानते, पण सुष्मिता नाही तशी। त्यामुळे मी माझ्या मुलीला खोटी स्वप्न नाही दाखवत, तिला मोठी स्वप्न दाखवते। बाबा म्हणतात की हे फक्त तू तिला इतकी मोठी स्वप्न दाखवते, हे सर्व दाखवून काय करणार आहे। तिची कुवत आपल्याला माहिती आहे, दिसत नाही का, तुला कळत नाही का। तिचं वागणं बोलणं कुवत हे सगळं काही तुला कळत, आपल्याला सगळ्यांना दिसते आणि हे फक्त तुझं मुलीवर असणारं प्रेम मी समजू शकतो, तरी सुद्धा आपण तिला असे चुकीचे सल्ले काय म्हणून द्यायचे। मंदा लगेच रडायला सुरुवात करते। माझ्या आई वडिलांनी सुद्धा हाच विचार केला, अगदी तुमच्यासारखा, नाहीतर आज मी कुठे निघून गेले असते। तुमच्यासोबत लग्न माझं करून दिलं त्यामुळे मी मागे राहिले। म्हणतात की तुझं हे नाटक पूर्ण कर आणि हे पग बंद कर, आता मला सुष्मिताची काळजी आहे आणि तिला असे खोटे स्वप्न दाखवू नको। अजूनपर्यंत वेळ गेलेली नाही, तू तिला चुकीचं स्वप्न दाखवू नको। तर अगोदरच ती मुलगी भरकटलेली आहे, त्यामुळे तू आणखीन तिला असा वाईट दिशेला नेऊ नको। तुझ्या समोर हात जोडतो, ऐक माझं। बाबा आता चक्क मंदाला सांगत असतात समजावून, पण तरी सुद्धा मंदाला काही कळत नसते। त्यानंतर आता अंशुमन आणि ही चिंगी एकमेकांकडे बघत असतात। आता अगोदर मिठीत असतात परंतु ते थोडंसं बाजूला होतात, एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात मलिका अर्पिता तेथे दरवाजात येतात आणि त्या दोघांकडे पाहतात। या दोघांचंही लक्ष आता त्यांच्याकडे जाते। अंशुमन लगेच ते पैसे हातातील खिशामध्ये घालतो। अर्पिता विचारते की अंशू तू इथे। तेव्हा अंशू म्हणतो की मॉम अगं मीला हेच विचारायला गेलो होतो की तिने असं का केलं। अर्पिता म्हणते की तू का विचारतो तिला असं। अंशू म्हणतो की विचारायला नको का, सोनंदी वहिनीने आणि दादानी तिला काही विचारलेलं नाही, तुम्हाला तर माहिती आहे की घरात काही झालं तरी ते माझ्यावर येत असतं। तेव्हा मलिका म्हणते की तुझा या सगळ्याशी काय संबंध, चैन ह्या चिंगीने चोरलेली आहे। अंशू म्हणतो की हो पण तरी। मलिका म्हणते की हो तरी सुद्धा। अर्पिता म्हणते की हो मामा त्याचं बरोबर आहे, उद्या सोनंदी वहिनी त्याच्यावर सुद्धा आरोप करू शकते की ही चैन मात्र अंशुमनने चोरली म्हणून। अंशू म्हणतो की हो ताई तुझं बरोबर आहे, मला तेच म्हणायचं होतं। अर्पिता म्हणते की हो अंशू तुझा आता मी सगळं काही तिच्याकडून काढून घेते। मलिका म्हणते की हो तू जा बरं निघ आता। एक गोष्ट तुला सांगून ठेवते की परत ह्या सर्व रूम मध्ये पाय ठेवायचं नाही। अर्पिता लगेच आता चिंगीला विचारते की काय ग कधी कानमार केली एवढी, म्हणजे चैन कधी चोरली तू। आणि हे बघ मम्मा मी तुला सांगते, आपल्या घरी जेव्हा किमई आली होती आणि त्यावेळेस मात्र हिने हे सर्व कांड केलं असेल, ही चोरी केली असेल, अजून काय काय चोरलंस, मी बरोबरच बोलत आहे ना की आणखीन काय काही चोरलं असं मलिका सुद्धा विचारते। अर्पिता म्हणते की मम्मा चल आपण हिची रूम चेक करूयात। मलिका म्हणते की शी एकतर मला इथे उभं सुद्धा राहत नाही। अर्पिता रागाने म्हणते की तुझी साडी आहे तर ती अगोदर चेंज कर आणि मलिका म्हणते की हो तिचा ड्रेस घेऊन ये आणि तिच्या तोंडावर फेकून दे, म्हणजे तिला तिची लायकी कळेल। अर्पिता लगेच रागाने तिचा ड्रेस तिच्या अंगावर फेकून देते। चिंगीला फार वाईट वाटत असतं। तेव्हा आता चिंगी मात्र तो ड्रेस घालून येते, बिचारी घाबरलेली असते। तेव्हा आता अर्पिता तिला आरशासमोर घेऊन येते आणि म्हणते की कळलंच ना तुला तुझी ही लायकी आहे आणि परत जर या घरामध्ये साडी नेसून जर मिरलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। तेव्हा चिंगी बिचारी रडत असते तर मलिका म्हणते की ही साडी घेऊन चल, रस्त्यावरच्या भिकारणीला आपण ही साडी देऊयात। त्यावरती अर्पिता म्हणते की मम्मा अगं हिला अजून शिक्षा झालेली नाही। मलिका म्हणते की हिला एकच शिक्षा आहे की आजपासून मात्र सगळे उठण्याच्या अगोदर आता जी शिक्षा आहे तर ती शिक्षा मात्र अशी आहे
की पूजेची सगळी भांडी आहेत तर ती तू घासून काढायची, आणि ते पण कुणाला न कळता. तर चिंगी रडत म्हणते की अहो ती भांडी इतकी जड आहेत आणि ती मला उचलायला सुद्धा नाही जमणार. तेव्हा मलिका म्हणते की ठीक आहे, तू जर घासणार नसेल तर आमच्या आजीकडून तुझ्या आजीचा नंबर घेते आणि तिला फोन करून कळवते की चिंगीने इकडे चेन चोरलेली आहे. चिंगी बिचारी म्हणते की नका हो प्लीज, असं करू नका. तेव्हा मलिका म्हणते की मग तुला ही भांडी घासावीच लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या शिक्षेबद्दल घरात सोनंदी, समर, आजी या कुणालाही कळायला नको, नाहीतर काय होईल हे तुला माहितीच असेल. तर अर्पिता म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण नोकर आहोत, मालक नाही. साडी परत नेसायची नाही हे तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे. त्यासाठी मी तुला ती साडी घेऊन खाली फेकून देते. काडीची पेटी घेऊन मात्र आता ती साडी पेटून देते, काडी ओढते आणि ती साडी मात्र आता त्यात जाळून टाकतात आणि खूप हसत असतात. चिंगी बिचारी खूप रडत आहे. त्यानंतर तिला आता सगळी पितळाची पूजेची भांडी घासायला लावतात आणि म्हणतात की हे पग कुणाला सांगायचं नाही. बिचारी चिंगी सगळी भांडी घासत असते आणि मनात म्हणते की अंशुमन साहेब, मी तुमच्यासाठी सर्व काही सहन करते, त्यामुळे आता फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा. आता हा अंशुमन तर तिला चांगलाच धोका देणार असतो. त्यानंतर सोनंदी ऑफिसला जात आहे. रोडने तिला बाबा भेटतात. बाबा म्हणतात की काय सोनंदी, कुठे निघालीस? नंदू बाळा. तेव्हा सोनंदी म्हणते की बाबा अहो मी ऑफिसला निघाली, पण तुम्ही कुठून येतात? बाबा म्हणतात की अगं काही नाही, ऑफिसमधून येतो, समर सरांना भेटायचं होतं. आणि समर सर मात्र, तेव्हा सोनंदी म्हणते की हो ना, कारण समर सर घरी आले होते. एका आमच्या म्हणजे घरी एक अशी लहान मुलगी आहे आणि छान आहे, अगदी प्रामाणिक आहे, अगदी प्रामाणिकपणाने काम करते. पण आज घरामध्ये जे काही झालेलं आहे ना, लगेच ती आपल्या बॅगमधून ती चेन काढते, बाबांना दाखवते. ही चेन मात्र तिने चोरलेली आहे असा आरोप तिच्यावर आलेला आहे. बाबा ती चेन बघतात, बाबांना धक्काच बसतो. नेमकं हे प्रकरण मात्र ते काकूंनी पकडलं. तेव्हा बाबा म्हणतात की हो ना, मग घरामध्ये तर खूपच बोंबाबोंब झाली असेल. सोनंदी म्हणते की हो ना, ही चिंगी छोटी मुलगी अगोदर ती सांगत होती की तिने चोरी नाही केली, पण नंतर मात्र काय झालं कुणास ठाऊक, आणि तिने तर कबूलच करून टाकलं की चोरी तिने केलेली आहे म्हणून. तर बाबा माझा विश्वास नाही, हे मला खरंच वाटत नाही की तिने चोरी केली म्हणून. त्यावर कसला तरी दबाव आहे असं मला वाटतं. आणि काकूंचं रेकॉर्ड बघता सगळ्या प्रकरणात त्यांचा हात नसेल असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. तेवढ्यात मात्र ऑफिसमधून सोनंदीला फोन येतो. तर सोनंदी म्हणते की बाबा मला ऑफिसला निघावं लागेल आणि आता मी नंतर भेटेल तुम्हाला. बाबा म्हणतात की ठीक आहे, तू व्यवस्थित जा. रिक्षा पकडून सोनंदी आता निघून जाते. तेव्हा आता लगेच बाबा विचार करत असतात, बाबांनी अजूनपर्यंत सोनंदीला काही सांगितलेलं नाही. त्यानंतर इकडे मलिका, अर्पिता आजीकडे येतात आणि मलिका म्हणते की आई अहो अंशूच्या लग्नाचा विचार करते, स्थळ आलेलं आहे, आता मुलगी आपल्या स्टेटसला शोभेल अशी आहे, छान आहे. आणि आता आजी काहीच बोलत नसते. तर मलिका विचारते की काय झालं आई, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला नाही आवडलं का? तेव्हा आजी म्हणते की नाही ग, विचार करत होत, म्हणजे अंशूचं वय झालेलं आहे आणि संसारात पडल्यानंतर त्याला थोडीशी अक्कल तरी येईल, जबाबदारीची जाणीव तरी करता येईल. त्यावरती मलिका म्हणते की हो ना, आणि मला सुद्धा तुमच्यासारखंच वाटतं, लग्नासारख्या ह्या गोष्टी लवकर झाल्या तर बरं असतं, हो की नाही अप्पी? एकदा त्याची बायको आली तर त्याचा हा वाणपणा आहे तर तो कमी होऊन जाईल, एकदम अंशुमन बदलेल, म्हणून मी त्याच्या लग्नाचा विचार घेतलेला आहे आणि मी आता तयारीला लागू का असं विचारते. त्यानंतर बाबा घरी येतात. बाबा विचारतच असतात त्या चेन बद्दल, त्यांच्या डोक्यात काहीतरी आता सुरू असतं. मंदा म्हणते की आलात का तुम्ही, थांबा तुम्हाला पाणी वगैरे देते. हो मंदा पाणी देते, परंतु बाबा पाणी घेत नाही. तर मंदा म्हणते की अहो इतक्या उन्हातून आलात, पाणी का घेत नाही? बाबा म्हणतात की मला नकोय पाणी. माझ्या डोक्यात फक्त हेच विचार सुरू असतात की नंदुनीची चेन दाखवली ती ओळखीची का वाटते. मंदा विचारते की गुरुजी काय म्हणाले, गुरुजींनाच कळत नाही का? बाबा म्हणतात की अगं थांब जरा, माझ्या डोक्यामध्ये ना जरा वेगळा विचार सुरू आहे. ती चेन कुठे बघितली म्हणून ते आठवण्याचा प्रयत्न करतात. तर तेव्हा त्यांना कुठे आता ती अंशुमनच्या हातात त्यांनी बघितलेली आहे ऑफिसमध्ये, ते त्यांना आठवते. ते आठवून म्हणतात की परमेश्वरा. मंदा विचारते की काय झालं. त्यानंतर इकडे राजश्रीकांच्या घरामध्ये मलिका आता आपल्या नोकरांना आवाज देते. चिंगी सुद्धा आलेली आहे. तेव्हा आता मलिका त्यांना म्हणते की चला लवकरात लवकर तुम्हाला आता आनंदाची बातमी देते, अंशुमन सरांना बघण्यासाठी मुलीकडचे येणार आहेत, त्यामुळे आत्ता लवकरात लवकर तयारीला लागे. राजवाड्यांच्या घरात मात्र काही कमी पडायला नको. आणि तेवढ्यात चिंगीला हे ऐकून फार मोठा धक्का बसतो. आपला स्टेटसला शोभेल असं सगळं काही गोडधोड करायचं, चला आता पटपट कामाला लागा म्हणून त्यांना ऑर्डर सोडते. अर्पिता तर खूपच खुश असते. चिंगीचं लक्षच नसतं. चिंगी हो मॅडम असं म्हणतच नाही. तर मलिका तिला म्हणते की तू ना आता आपली सगळी क्रॉकरी बाहेर काढ आणि जमेल तसं सगळं काही व्यवस्थित करायचं, जमेल ना तुला हे सर्व?
तर देत नसते. तर आता मलिका तिला चुटक्या वाजवते आणि म्हणते की काय ग, लक्ष कुठे आहे तुझं, तुझ्याशी बोलते, तुला जमेल नाही हे सर्व. ती सुद्धा चिंगी काही उत्तर देत नसते. अर्पिता म्हणते की मम्मा बघ, अगं किती अशक्य मुलगी आहे, चोरी तर इने केली आणि ऍटिट्यूड आपल्याला दाखवते. तेव्हा आजी अर्पिताला म्हणते की अर्पिता जरा गप्प बस, जुनं कशाला उकरून काढतेस ग. अर्पिता म्हणते की ती वागतेस ना त्यावरून बोलावं लागतं. नीट काम करेल आणि तुम्ही सुद्धा नीट वागा, पाहुणे येणार आहेत आपल्या घरी, जरा शांतता ठेवा. कायम आपली बडबड बडबड सुरू असते. चिंगी बिचारी रडत असते तर आजी रूम मध्ये जाते. अर्पिता तिला म्हणते की हे रडण्याचं नाटक बंद कर, माझ्या भावाला मुलीकडचे बघायला येतात, त्यामुळे काम जरा पटपट कर, चल सगळं काम नीट कर. आणि मलिका म्हणते की हो ना, हिच्या समोर आजी आपल्याला बोलते ना म्हणून हे सगळेजण शेपारलेले आहेत. आणि दोघी तावताव आत जातात. त्यानंतर चिंगी तर रडतच असते. इकडे मात्र आता मंदा ही बाबांना म्हणते की अहो अहो मी तुमच्याशी बोलते, लक्ष कुठे आहे तुमचं. बाबा म्हणतात की नंदूच्या घरामध्ये सध्या ना विचित्र घडत आहे, कारण त्यांच्याकडे एक चिंगी नावाची मुलगी कामाला आलेली आहे. मंदा म्हणते की हो मला माहिती आहे आणि जरा डोक्याने कमी आहे, कारण मी तेथे जेव्हा राहायला गेले होते त्यावेळेस ती आलेली होती, त्यामुळे तिच्याबद्दल मला चांगलंच माहिती आहे. बाबा म्हणतात की तुझ्या वाटण्यावर माझा विश्वास नाही, माझ्या नंदूला माणसं चांगलीच कळतात. नंदू म्हणाली ती खूप प्रामाणिक मुलगी आहे, खूप छान काम करते. तर मंदा म्हणते की हो असेल, पण पुढे काय. बाबा म्हणतात की त्या मुलीबरोबर मात्र त्या घरात चुकीचं घडत आहे, तिच्यावर चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे. तेव्हा आता मंदा म्हणते की अरे अरे, म्हणजे त्या चिंगीने चोरी सुद्धा केली. तिच्या गळ्यात जी चेन होती ती मला स्वानंदीने दाखवली आणि ती चेन मला अंशुमनकडे मी बघितली होती. अंशुमनला ती चेन मी मात्र समर रावांच्या ऑफिस मधील लॉकर मधून काढताना बघितली होती. अंशुमनने चोरी केलेली आहे आणि आळ मात्र त्या बिचारीवर आला. आणि खरं तर मला नंदूला तेव्हाच हे सर्व सांगायला हवं होतं, पण ती घाईत होती आणि त्यावेळेस मला आठवलं नाही. म्हणजे आता अंशुमनला तेथून चेन चोरताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि हे तर आता माझ्या लक्षात आलंय, वेळीच त्यांना हे सर्व सांगायला पाहिजे. आणि तो अंशुमन तर खूप नालायक मुलगा आहे. मंदा विचारते की त्याने तुम्हाला बघितलं का. बाबा म्हणतात की हो त्याने मला पाहिलं, मला बघून तो घाबरला, परंतु तरी सुद्धा मला हे सगळं तुला तो मी आता फोनच करतो नंदूला. तेव्हा आता मंदा लगेच बाबांच्या हातातील फोन घेते आणि नको असं म्हणते, ही गरज नाही त्याची. तर बाबा तिच्यावर ओरडतात की तू बरी आहेस का. म्हणते की त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते लोक बघून घेतील, आपल्याला काय करायचं. बाबा म्हणतात की तुला काही कळतं का, एकतर त्या मुलीवर चोरीचा आरोप आलेला आहे आणि ज्याने हे सर्व केलेलं आहे तो मात्र गावभर बोंबाट करत फिरतो. सत्य मला माहिती आहे तरी सुद्धा मी गप्प नाही बसू शकत. मंदा म्हणते की नको, अहो मला माहिती आहे ते अंशुमन आणि त्याची आई काय चीज आहे, मी त्यांचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे प्लीज नको फोन करू. बाबा ऐकायला तयारच नसतात. बाबा म्हणतात की हे बघ, मला सगळं माहिती असताना मी गप्प नाही राहणार, तू माझा फोन दे. मंदा हात जोडून म्हणते की मी तुमच्या पाया पडते. तिच्या हातातील फोन हिसकावून घेतात. बाबा मात्र नंदूला फोन करतात, परंतु स्वानंदी फोन उचलत नसते. बाबा म्हणतात की ही मुलगी फोन नाही उचलत. मंदा म्हणते की नको उचलायला, बरोबर आहे ती नाही उचलत. बाबा म्हणतात की ती फोन उचलत नाही तर प्रत्यक्षात मी तिला भेटतो आणि हे सर्व सांगतो. म्हणते की अहो कशाला तुम्ही त्यांच्या मध्ये पडता. बाबा निघून जातात तर मंदा जोरात ओरडते की तुम्ही माझं का ऐकत नाही. आणि देवा समजावू जरा यांना, माणसं बरोबर नाहीत ना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना. म्हणून मंदाला खूप टेन्शन येते. त्यानंतर मात्र मलिका ही अंशुमनच्या रूम मध्ये त्याची आता काहीतरी शर्ट वगैरे कुर्ता वगैरे त्यासाठी आणलेला असतो आणि कोणता त्याला छान दिसतोय बघत असते. तेव्हा तो तयार होत असतो आणि तिला विचारतो की मॉम नक्की तुझं काय सुरू आहे. तो म्हणते की अरे तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे. तिच्या हातातील तो कुर्ता बाजूला बेडवर फेकतो आणि कसलं सरप्राईज असं विचारतो. तेव्हा आता मलिका म्हणते की अरे सांगते पण अगोदर कपडे तर सिलेक्ट कर. शिवम चिडचिड करत असतो की मला सरप्राईज वगैरे आवडत नाही, नक्की काय आहे ते सांग. तेव्हा मलिका म्हणते की हे बघ चिडचिड करू नकोस. मलिका म्हणते की अरे तुला एक छान स्थळ आलेलं आहे आणि ते लोक आज तुला बघायला येणार आहे. अंशुमन चिडतो आणि म्हणतो की मला विचारल्याशिवाय तू कसं सिलेक्ट केलं. त्यावरती मलिका म्हणते की त्यात विचारण्याचं काय होतं. हे बघ अरे मुलगी सुंदर आहे, आपल्या तोलामोळाचं स्थळ आहे, विशेष म्हणजे त्यांचा साड्यांचा एक मोठा ब्रँड आहे, एवढंच चांगलं स्थळ आहे, मग का हातचं घालायचं बरं. तेव्हा अंशुमन रागाने म्हणतो की मॉम तुला सांगून ठेवतो की मला कोणाला बघायचं नाही. मलिका रागाने म्हणते की मी तुला विचारत नाही, मी सांगते की आज तुला बघायला येणार आहे, त्यामुळे गुपचूप कपडे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. आता ही वेडी मंदा त्याच वेळेस मलिकाला फोन करते. आता ही मलिका म्हणते की आता यावेळेस कशाला फोन केला असेल. तेव्हा आता ती फोन उचलते आणि बोला ना विहीनबाई कशासाठी फोन केला. मंदा म्हणते की कशासाठी नाही, आणि हे बघा विहीनबाई जरा मुलावर चांगले संस्कार करायला हवे होते. मलिका म्हणते की एक मिनिट जरा कोणाशी बोलता त्याचं भान ठेवा. मंदा म्हणते की हो ना चांगलं भान आहे, कारण एकतर तुमची ती मुलगी बिनकामाची आमच्या माथी मारलेली आहे, काही म्हणायला गेलं तर अपमान करत असते. घरातील मात्र सगळेजण माझ्यावरच ओरडतात. तुमचा मुलगा तर त्यापेक्षाही वरचढ आहे आणि जराही चांगली शिक्षण आपला शिकवत
शिकवण आपल्या मुलांना द्यायची होती. आणि जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तर मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणत होता, मी तर माझ्या मुलांना खूप चांगली शिकवण दिलेली आहे. कुठे लपले हो तुमचे संस्कार? अजिबात मुलावर लक्ष नसतं. दिवसभर नक्की काय करत असतात हो तुम्ही? ते दागिने घालून मिरवत असतात. तेव्हा मलिकाला राग येतो. मलिका म्हणते की बास कर आता. बघा, आज आमच्याकडे चांगला कार्यक्रम आहे आणि तुमची फालतूची बडबड ऐकून घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मंदा म्हणते की हो, मला सुद्धा तुमच्या फाटक्यामध्ये पाय घालायची सवय नाही, पण नशीब समजा मी तुम्हाला फोन केलेला आहे. तो जे काही तुम्हाला माझ्याकडून कळणार आहे ते दुसरं कोणी सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, सगळं तुम्हाला माझ्याकडून कळणार आहे. मलिका विचारते की दुसऱ्या कुणाकडून? म्हणजे फालतूचं बोलणं बंद करा आणि मला सांगा. मंदा म्हणते की हो, तुमच्या घरामध्ये ती तुम्ही मदतनीस ठेवलेली आहे ना चिंगी, तिच्यावर तुम्ही चोरीचा आळ घेतला. मलिका लगेच म्हणते की तुम्हाला हे सर्व कसं कळालं? तुम्ही तिच्यावर आळ घेतला, पण खरी चोरी तर तुमच्या मुलाने केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की समररावांच्या केबिन मधून त्याने पैसे सुद्धा काढलेत आणि ती चेन सुद्धा काढली. जेव्हा तो चोरी करत होता तेव्हा आमचे ते तिथे होते आणि त्यांनी सगळं काही पाहिले. आता काय, आता मात्र समररावांना आणि सोनंदीला सगळं काही कळणार. आता मात्र तुमची वाट लागणार आणि ते तर तिकडेच यायला निघालेत. येणार आता तिकडे आणि सगळं काही सांगून देणार आणि तुमची वाट लागणार. बघा ही तुमचं मॅटर काय आहे. मलिकाचे तर होश उडतात आणि मंदा लगेच फोन कट करते. या मलिकाला सारखं तेच आठवतं. ती रागणीला अंशुमनची गचंडी धरते आणि म्हणते की इतक्या वेळेस मी तुला समजावं तरी सुद्धा तू माती का खातो? अंशुमन विचारतो की मी काय केलं? मलिका म्हणते की तू समरच्या केबिन मध्ये गेला होता ऑफिस मध्ये. अंशुमन म्हणतो की हो, मला कॅश हवी होती आणि ती मी मिळवली सुद्धा. कौतुक करायचं सोडून तुम्हाची कॉलर का धरते? मलिका म्हणते की तुझी पूजा करू. अरे, कॅश आणि चेन चोरताना मात्र सोनंदीच्या बाबांनी तुला बघितलेला आहे. अंशुमन म्हणतो की हो ना, तो म्हातारा तिकडे होता, पण त्याचं काय मला माहिती नाही आणि तो काय नक्की. आणि हे पग मात्र मी ते म्हाताऱ्याला हँडल केलेलं आहे. तू मात्र काही डोकं वापरू नको आणि प्रत्येक वेळेस माझ्यावर चिडू नकोस. आणि आता हे पग तो म्हातारा आहे ना, तो मात्र समर आणि सोनंदीला हे सगळं काही सांगायला येतो. असे आता मलिका अंशुमनला खबर देते. ऐकल्यानंतर अंशुमनच्या पायाखालची जमीन सरक. हे पग तू कॅश घेतली होती, मग तुला समरची चेन उचलण्याची काय गरज होती बरं? तेव्हा आता अंशुमन म्हणतो की समोर दिसली म्हणून घेतली. मलिका म्हणते की हो ना, सोन्याची चेन आहे आणि घेतली तर घेतली आणि वर मात्र त्या चिचुंदरीला का दिली? अंशुमन म्हणतो की असंच. मलिका चिडते आणि म्हणते की असंच म्हणजे नक्की काय? अरे, ती सोन्याची चेन तू त्या मोलकरणीला काय का कशासाठी दिली? अंशुमन म्हणतो की ती चेन माझ्याकडे ठेवण्यासाठी रिस्क होती आणि तू मात्र खूपच अगदी सगळं घर डोक्यावर घेतलं. काय गरज होती तुला हे सर्व करण्याची? मलिका अंशुमनवर चिडते आणि म्हणते की मला सर्व सांगायला काय गरज नव्हती का तुला? अरे, मला सांगायचं होतं ना, मी इतका मोठा इश्यू केला, त्या चिंगीवर आरोप केलेत, तशी ती मुलगी मला आवडत नाहीच, पण मला खरं सांग की तू तिला चेन का दिलीस? आणि ती त्याची आता गालगुच्छ धरून त्याला विचारते. तेव्हा अंशुमन म्हणतो की मी घरात बसून काय करणार होतो, त्यामुळे थोडा तिच्यासोबत टाइमपास केला. तेव्हा आता मलिका खूपच चिडते आणि म्हणते की ती घरातील नोकर आहे. अंशुमन म्हणतो की हो, म्हणूनच ती गप्प बसे. तिला वस्तू दिल्या तर तोंड नाही उघडणार ती. मलिका आणखीनच चिडते आणि त्याचे गाल धरत म्हणते की किती काही झालं तर हे प्रकरण आपल्या अंगाशी यायला नकोय. हे धंदे आता बास कर आणि हे टाइमपास बंद कर. तिला डोक्यावर बसू नको, जिची लायकी नाही तिला सोन्याचे दागिने देतोय. बास कर ही सर्व तुझी नाटक. हे बघ, ती पोरगी सुद्धा चालू आहे, ती सुद्धा टाइमपास करते आणि तिला डोक्यावर बसायला मी मूर्ख आहे का? आणि आता काय करायचं ते सांग, हे सगळं सोडून दे. वाटलं नव्हतं त्या म्हाताऱ्यात इतकी हिंमत असेल. तेव्हाच मी त्याचं डोकं फोडायला हवं होतं. काही झालं तरी त्या समर आणि सोनंदीला कळायला नको, त्यामुळे त्या थेरडेबरोबर तू बाहेरच्या बाहेर बोल. आता मलिका त्याला सांगत असते. अंशुमन म्हणतो की यस मॉम, मी माझ्या पद्धतीने बघतो आणि तो जायला निघतो. मलिका त्याला थांबवते आणि म्हणते की हे बघ अंशुला नाव कुठे यायला नको. अंशुमन जायला निघतो आणि तेवढ्यात चिंगी आता त्याचा हात धरते आणि म्हणते की साहेब 2 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो लगेच चिंगीचं तोंड दाबतो आणि तिला बाजूला घेऊन येतो. मध्ये घेऊन येऊन म्हणतो की तुझं काय सुरू आहे, आपल्याला कोणीतरी बोलताना बघेल ना. तेव्हा चिंगी म्हणते की माझं डोकं चालत नाही, मलिका मॅडम तुमच्यासाठी स्थळ बघतात आणि तो मुलगी बघण्याचा कार्यक्रम तर आजच आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा मला म्हणालात की तुम्ही माझ्याशिवाय नाही जगू शकत. तेव्हा आता चिंगी म्हणते की तरी सुद्धा तुम्ही मुलगी बघणार. अंशुमन म्हणतो की मी तरी मुलगी नाही बघू शकत, असं मी त्यांना म्हणू शकत सुद्धा नाही. तेव्हा चिंगी रडतच म्हणते की आपलं काय, आणि हे बघा मी मात्र तुम्हाला दुसऱ्या मुलीसोबत तुमचं लग्न होताना नाही बघू शकत. आता मला असं वाटतं आपण सोनंदी वहिनींना आपल्या प्रेमाबद्दल सगळं काही सांगून टाकू, आपली खरंच मदत करतील. तर अंशुमन खूपच रागवतो आणि म्हणतो की वेड लागलंस का तुला, मला काही कळून देऊ नकोस आणि खास करून वहिनीला सुद्धा. तेव्हा चिंगी म्हणते की अहो पण आपण काय करायचं. अंशुमन खूप जोरात ओरडतो की मला नाही माहिती, आजपर्यंत मी दादाच्या शब्दाबाहेरच गेलो नाही, त्यामुळे माझ्या हातात काही नाही, असे बोलून तो आता लगेच तिथून निघून जातो. चिंगीला आता फार वाईट वाटतं, ती रडत असते. त्यानंतर इकडे सोनंदीला फोन येतोय आणि आता सोनंदी काहीतरी फोनवर बोलत असते की आजच भेटायचं, ठीक आहे मी येते, असे बोलून ती फोन ठेवते आणि विचारत पडते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. धन्यवाद आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करत राहा.